नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत. अस्मिता बाहेर जायला निघते तेव्हा तिच्या हातावर दही साखर ठेवावी म्हणून सायली दही साखर घेऊन येते. तिला हातावर देण्यासाठी पुढे जाते तर अस्मिता तिच्याकडे रागारागाने पाहते आणि तिला जोरात धक्का देते आणि ती मग पाठीमागे पडणार तितक्यात तिला अर्जुन सावरतो. फारच विचित्र घटना असते पण हे सत्य आहे. अस्मिताने तिला ढकललं आणि तिला सांगितलं, तुझ्या हातचं मी पाणीही पिणार नाही. तेव्हा हे तर दूरच राहिलं. असं म्हणत रागारागाने तिची बॅग उचलते आणि सगळ्यांना म्हणते मी निघते हं. असं म्हणत ती बाहेर जायला निघते. सगळेजण तिला सोडवायला बाहेरही जातात आणि अर्जुन सायलीला समजवत असतो. तेव्हा सायली स्वतःहूनच स्वतःला सावरून घेते. अर्जुनला राग येतो. त्यांच्याकडे रागाने बाहेर जाताना पाहत असतो पण सायली जसं काही घडलंच नाही असं करत किचनमध्ये जाते. तितक्यात अर्जुन तिचं मन थोडंसं चांगलं व्हावं म्हणून तिला म्हणायला जातो, हे बघा नवीन घरात सून आली की म्हणतात ना काहीतरी गोड बनवावा. त्यावेळेला विमल काहीच बोलत नाही कारण विमललाही भीती असते घरच्यांची, कारण सगळेजण सायलीच्या विरोधात गेले ना. मग अर्जुन तिला म्हणतो, हो की नाही सर, गोड काहीतरी बनवायला हवं. मग आपण शिरा बनवला तर. त्या गोष्टीला विमल फक्त मांडो लावून होकार देते आणि तितक्यात सायली म्हणते, हो लगेचच मी रवा भाजायला घेते. कल्पना आणि सगळेजण बाहेर गेलेले असतात ते आतमध्ये येतात आणि अर्जुन सायलीला हे सगळं करण्यापासून थांबा असं म्हणत ती त्यांना थांबवते. आता कारण काय? त्यावेळेला प्रताप म्हणतो, जर कल्पना सांगते तुम्ही किचनमध्ये जायचं नाही तर नाही. कल्पनाची जशी इच्छा आहे तसंच होईल. तुम्ही दुसरा किचन मांडायचा, आमच्या किचनमध्ये यायचं नाही. अर्जुनला हे जरा खटकतं. अर्जुन म्हणतो, इतके दिवस माझ्या बायकोच्या हातचा शिरा चालत होता, तिच्या हातचा गुलाबजामही आजीला चालत होती, रव्याची पातळ खीर चालत होती, सगळं काही आजपर्यंत चालत होतं आणि आत्ता तुम्हाला जर कळले तर लगेच सायली वाईट झाली. माझ्या बायकोच्या हातचं तुम्ही अन्नपाणी ग्रहण करणार नाही. कसे आहात ना तुम्ही लोक. त्यावेळेला कल्पनाशी तो वाद घालत असतो. कल्पना म्हणते, मला चालणार नाही, माझ्या किचनमध्ये तुम्ही यायचं नाही, मी ठरवले. त्यावेळेला अर्जुनही त्यांचाच मुलगा हट्टीच ना, त्यानेही नवीन युक्ती काढली. बाहेर गेला, 3 विटांचे तुकडे घेऊन आला आणि सगळ्यांसमोर तो नवीन चूल मांडू लागला. सगळेजण त्याची ही घटना पाहत असतात. खरं तर तोही खूपच आगाव. सगळे जर आहेतच. आजी म्हणते, ह्या मुलापुढे आता करावं काय, हा मुलगा फारच हट्टी आहे. मग तो बाहेर जाऊन काड्याही गोळा करून आणतो आणि त्या काड्याही त्या ठिकाणी लावत असतो. मग आपण ना सायली इथेच आपली चूल मांडूया, आपला स्वयंपाक आजपासून इथे करायचा, हा आपला किचन असं म्हणत तो विमलताईंना सांगतो, मला काड्याची पेटी आणून देतात का. विमलताई कल्पनाकडे पाहते आणि सायलीकडेही पाहते. मग त्यांनी काडीची पेटीने काडी पेटवली आणि आपण आता आपली चूल पेटवूया असं म्हणत असताना सायली ती विजवते आणि म्हणते, हा काय तुमचा पोरकटपणा चालला आहे, हा सगळा इथेच थांबवा. आजीही म्हणते, बंद करा हे सगळं. तितक्यात प्रताप म्हणतो, आपण सगळ्यांनी मिळून शांत डोक्याने काहीतरी मार्ग काढायला हवा, हो की नाही. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे तुम्ही म्हणताय ना, काढा मार्ग. मग कल्पना सांगते, ज्या वेळेत आम्ही किचनमध्ये असू त्यावेळेत तू किचनमध्ये यायचं नाही. आमचा आणि तुझा स्वयंपाक वेगवेगळा बनणार. आपण एकमेकांच्या स्वयंपाकात अजिबात डोकवायचं नाही. असं सगळं काही ठरलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी सायली ऐकत असते आणि अर्जुनला राग आलेला असतो. अर्जुन म्हणतो, हो ही कल्पना छान आहे. आता इथून पुढे गॅसचा खर्च, अन्नपाण्याचा जो काही खर्च होईल तो आपण सगळ्यांनी मिळून अर्धा अर्धा करायचा, कारण किचनमध्ये सगळं अर्धा अर्ध होणार ना. असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे महिपतने दोन्हीही वकील बोलवले आणि वकिलांकडनं आता नवीन आयडिया तो घेत असतो. वकील मग त्यांना सांगतात की आपण असं केलं, मधुकर पाटील सही करायला आलेच नाही आणि कोर्टात आपण हे सिद्ध केलं की मधुकर पाटील किती गैरजबाबदार आहे, त्यांनी अजिबातच सही वगैरे करायला कोर्टात आलेलं नाही, असं सगळं सिद्ध करूया. मग ते ठरवतात, ह्या गोष्टीने जज साहेब त्याला नक्कीच काहीतरी शिक्षा करू शकतात. साक्षी ही खूप आनंदी असते कारण आता महिपतनी नवीन आयडिया दिली आहे की ती तिच्या सावत्र भाऊ वारला त्याच्या अंत्यविधीला त्या दिवशी गेलेली होती, ती त्या ठिकाणी नव्हती, हे आपण सिद्ध करून दाखवायचं. मग महिपतने हे सगळं वकिलांना सांगितलं. वकीलही म्हणतात, हो आपण असं केलं तर मधुकर पाटील ह्या केसमध्ये पूर्णपणे अडकेल आणि त्याला नक्कीच फाशीवर जाण्याची शिक्षा मिळू शकते आणि पुढचे प्लॅन त्यांचे तिथे ठरू लागतात. पुढे काय करायचं, कसं करायचं. इकडे आपल्याला एक गोष्ट आणखी पाहायला मिळते, ती म्हणजे तन्वी आता विचारात पडली, काय करू म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडेल. मला आता त्या घरात घुसण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा लागेल, नाहीतर नागराज आणि हे सगळेजण माझा जीवच घेतील.
आता तिला नवीन युक्ती आली आहे, ती म्हणजे अश्विनची. अश्विनला जर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तर तोही सुभेदार आहे ना, त्यालाही प्रॉपर्टी मिळेलच, त्याची प्रॉपर्टी तर आपण बळकावू शकतो. ह्या उद्देशाने ती आता अश्विनच्या मागे लागलेली असते. अश्विनसमोर ती नाटकं करू लागते, हे बघ ना माझी तब्येत बरी नाही, मला ना एखाद्या सायकेट्रिस्टचा नंबर मिळेल का. त्यावेळेला तो म्हणतो काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते तुला नाही सांगू शकत मी त्या डॉक्टरांशीच बोलेल, मला डॉक्टरांचाच नंबर दे. असं म्हणून ती फोन ठेवायची नाटकं करते. आणि येस, हा आपल्या जाळ्यात अडकू शकतो, हा आपल्याशी इतका प्रेमाने वागतोय ना, यालाच आपल्या जाळ्यात ओढायचं. अश्विनलाही काळजी वाटते. बिचारी तन्वी, तिची तब्येत काय बरं एवढी खराब झाली, तिची काळजी घ्यायला हवी. इकडे रूममध्ये आल्यानंतर सायली अर्जुनवरती चिडलेली असते. तुम्ही जे काही हे वागताय ते अजिबात बरोबर नाही, फारच वाईट वागताय. तेव्हा तो म्हणतो हो ना, पण मी जर असं केलं नाही तर हे लोक सुधारणार नाही आणि तुला ह्याच घरात जागाही मिळू देणार नाही. यांच्याशी थोडं तिरकटच वागायला हवं. जर एवढं तुझ्यासारखं साधं भोळ वागलं तर आपला ह्या घरात निभाव लागणार नाही. मग रागारागाने सायली निघून जाते. अर्जुन मुद्दाम पाय मुरगळल्याचं नाटक करू लागतो. सायली धावत धावत येते आणि त्याची काळजी घेऊ लागते. तेव्हा तो म्हणतो तुमचं पाहिलं ना माझ्यावर किती प्रेम आहे, थोडं जरी लागलं तरी तुम्हाला कसं होतं आहे. तसंच हे पण असंच प्रेम आहे, घरच्यांनाही थोडंसं असंच तिरसट वागून आपण आपल्या प्रेमात पाडू शकतो, हो की नाही. मग आपल्याला असंही पाहायला मिळतं की सायलीला अर्जुनने छानसा मोबाईल गिफ्ट केलेला असतो लग्नाच्या आठवण म्हणून. आणि दोघंही एकमेकांकडे बघतात, दोघंही एकमेकांची थट्टामस्करी करत मग झोपी जातात. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल, सकाळी सकाळी उठल्यानंतर सायली देवपूजा करण्यासाठी देवघरात जाते. अंबाबाई पुढे उभी राहते. देवी आईला तू नमस्कारही करायचं नाही, माझ्या मंदिरातही यायचं नाही, असं अन्नपूर्णा आजी मग सायलीला सांगू लागतात. कल्पनाही ह्या गोष्टीवर ठाम आहे, तू आमच्या कुठल्याच गोष्टीला हात लावायचं नाही, तुझं सगळं तू वेगळं ठेवायचं. आजीने सांगितल्याप्रमाणे आता सायलीही त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान देते आणि म्हणते ठीक आहे, तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला आवडणार नाही अशी कुठलीच गोष्ट मी करणार नाही. तुम्ही जर म्हणताय ना मी मंदिरात यायचं नाही, तर मी आजपासून तुमच्या देवघरातही येणार नाही. देवीसमोर हात जोडून देवीला सांगते की मला माफ कर, मी तुमच्या इथे येऊ शकणार नाही, असं म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल मधुकर भाऊ रोजच्या सवयीप्रमाणे सही करण्यासाठी पोलीस स्टेशनला जायला निघतात आणि तितक्यातच त्यांना वकिलांचा फोन येतो. वकिलांनी एवढे सकाळी का फोन केला आहे म्हणून ते फोन घेतात. तर वकील सांगतात अहो तुमचं वय झालं आहे, त्यामुळे वयोवृद्धांना थोडीशी शिक्षा माफ म्हणून रोज रोज तुम्ही जर सही करायला पोलीस स्टेशनला गेले नाही तरी चालेल. मधुभाऊ म्हणतात असं का. तेव्हा ते सांगतात मी सांगतो ना तुम्हाला, मला कळतं ना, मला सगळ्या गोष्टी माहिती आहे, मी तुमच्या वतीने एक अर्ज देऊन टाकेल आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, रोज रोज काही दमण्यासाठी तुम्ही सही करायला जाऊ नका. आता वकिलांनी सांगितल्यामुळे लगेचच मधुभाऊ बसून घेतात. कुसुमताईला सांगू लागतात वकील म्हणताय ना नाही गेलं तरी चालेल, पण कुसुमताई म्हणते नाही जायला हवं, कारण कोर्टाची ती आदेश आहे ना. आता वकिलांना जास्त कळतं की तुला, असं म्हणत मधुभाऊ तिला शांत बसायला सांगतात. इकडे प्रियाने दुसऱ्या दिवशी तिचं जाळं आथरलेलं आहे ते अश्विनसाठी. अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे ती आता अश्विनलाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू लागली आहे. त्याच्यासमोर लगेचच ती जाऊन गपचूप अशी तिथे कोपऱ्यात बसलेली असते. त्याची नजर तिच्यावर पडते आणि बिचारी तन्वी तिथे रडत बसली आहे म्हणून तिच्याकडे तो लक्ष देतो. काय झालं असेल बिचारीला. मग तो तिच्याकडे जाऊन म्हणतो काय झालं आहे तुला. तेव्हा ती म्हणते काही नाही, मी डॉक्टरांशी बोल, तू तुझं काम कर. तेव्हा तो म्हणतो माझ्यासोबत कॅबिनमध्ये चल. ती जायला तयार नसते तरी तो तिला जबरदस्ती म्हणतो मी सांगतोय ना चल, माझ्याशी बोलल्यावर तुला जरा हलकं वाटणार असेल तर आपण थोड्या वेळ बसून गप्पा मारूया. पण ती तुला त्रास नको म्हणूनही तो तिला हट्टाने कॅबिनमध्ये यायला सांगतो आणि तिचं आता जवळजवळ अर्ध मिशन फते झालं आहे. त्याला ती बरोबर जाळ्यात ओढत आहे. इकडे आजीने देवघरात येण्याची मनाई केली असल्याने तिला तिचे बाप्पा आठवतात. तिच्याकडे जे गणपती बाप्पा असतात त्यांना ती त्या टेबलवरती जागा करून छान प्रकारे स्थान करून बसवते आणि गणपती बाप्पाची मनोभावे तिथे ती पूजा करते आणि बाप्पाला सांगते आता जरी अडचण असल्या कारणाने तुम्हाला मी इथे ठेवलं असेल, पण लवकरच तुम्हाला मी देवघरातही घेऊन जाईल, माझ्यासोबत तुमचीही तिथे लवकरच स्थापना करेल, असं म्हणत देवाची माफी मागू लागते. इकडे सकाळी अर्जुनला ती उठवते आणि ती म्हणते इतका वेळ झोपायचं नाही, चला आपली कामाला लागा. तेव्हा तो म्हणतो कामाला नाही जायचं मला. तेव्हा ती त्याला म्हणते नाही, लवकर तयार व्हायचं, कॉफी प्यायची, मग तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. मग तो म्हणतो तुमच्या हातची कॉफी मी किती दिवस झाले पिलोच नाही, मी कॉफी सोडूनच दिली. आणि
हे ऐकल्यावर तिला वाईट वाटतं. ती म्हणते तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते मी आणि लवकर तयार व्हा. तुम्हाला मधुभाऊची केसचीही आता लक्ष द्यायला हवं आणि सगळं काही तुमच्याच हातात आहे. मग दोघेजणे तिथे एकमेकांशी गप्पा मारतात. सायली त्याला लवकर आंघोळीला जा आणि आवरावर ऑफिसला जा सांगते. आपल्याला पुढे हे पाहायला मिळेल की मधुभाऊ सही करायला जात नाही, त्यामुळे पुढे जी अडचण निर्माण होणार आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. त्यातले त्यात दोन्ही वकील एकसोबत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी खिचडी पकवत आहे असंही त्याच्या लक्षात येतं. त्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांना महिपतही त्यांच्यासोबत दिसतो. आता पुढे येणाऱ्या संकटावरती अर्जुन कशी मात करतो हे पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार आहे. तेव्हा चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.